खैरे मॅडमची रिटायरमेंट सेवापूर्ती सोहळा देवीचा पाडा सगळे आलेले आहेत. रेलचेल चालू आहे. हा लहान मुलगा मॅडमचा, मोठा मुलगा. हां किती वर्ष? 33 वर्ष झाली नोकरी ना तुझी? किती छान ठेवली शाळा, मस्त सजवली पण आहे. मॅडमच्या शाळेत ना बालवाडी ना, तुम्ही बालवाडी शिक्षिका ना. आमचे काश्यप संघटनेचे ओंकारेश्वर सर आणि सर कांबळे सर, हे मॅडमच्या शाळेतल्या मॅडम. लाईव्ह आहे का? लाईव्ह. छान तयारी केली ग सगळी, मस्त. आमच्या लता पाटील मॅडम, आमचे संघटनेचे सर, या राठोड मॅडम, आमचे यादव सर. आगे कुछ आपण CRC प्रमुख मॅडम कसे? हॅलो. महेश्वरी मॅडम. 2 रूम आहेत ना मराठ्यांच्या? हे रे उभी राहा 2 मिनिटं. हे बॅनर छान केलं ग. हां 32 वर्ष प्रतिभा सर रेल्वेत होते. त्यांना 1 वर्ष झालं ना रिटायर होऊन? 3 वर्ष झाले? बापरे, मस्त जोडी दिसते. ही दुसरी रूम आहे वाटतं त्यांची ना, ही बालवाडी वर्ग वाटतं. कुर्ली शाळेतले म्हणजे चोळ्याच्या शाळेतले शिक्षक जरा थोडे घाईत होते, म्हणून ते मॅडमला भेटून लगेच निघाले. आणि खूपच सुंदर आता ही नात आहे मॅडमची. आणि आता प्रोग्रामला सुरुवात होते, तोपर्यंत यांचं फोटो सेशन चालू आहे. खूपच छान जंगी तयारी आहे मॅडमच्या सेवापूर्ती सोहळ्याची. शाळा क्रमांक 56. आज आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका सौ लता निमनाथ खैरे मॅडम त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने करूया. तर मी उत्सव मूर्तींना सांगते सरस्वती पूजन. चला करूया. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झालेली आहे. आपल्या या ज्या मॅडम आहेत त्यांची सेवा 32 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि आपल्या उत्सव मूर्ती सौ लता निमनाथ खैरे मॅडम
यांची नेमणूक 90 साली झालेली आहे आणि 90 सालापासून आजतागायत ते अगदी अविरत काम करत आहेत, हसतमुखाने काम करत आहेत, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. आधी त्यांची सेवा शाळा क्रमांक 86मध्ये 84मध्ये झालेली आहे. जवळजवळ 24 वर्ष 84 नंबरमध्ये झाली आणि त्यानंतर आता 6-7 वर्ष आपल्या देवीच्या पाड्याच्या शाळेमध्ये त्या आमच्या मुख्य शिक्षक मार्गदर्शिका म्हणून कार्य करत आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगावं, म्हणजे माझा आणि त्यांचा सहवास हा 7-8 महिन्याचा आला, पण तरी खूप आमचे चांगले संबंध जमून आलेले आहेत. त्याने खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे मी वेगळ्या आस्थापनेतून आले, इथली आस्थापना वेगळी होती, तर मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांच्यामुळे दडपण आलं नाही किंवा मला त्यांनी कोणत्याही प्रकारचा मी बाबा ह्या शाळेतली इथल्या आस्थापनेतले असं त्यांनी कधीच जाणून दिलं नाही. उलट त्यांनी प्रत्येक वेळी कौतुकाची थाप पाठीवर दिली. आपण मनुष्य कितीही काम करायला तयार असतो, पण जेव्हा तुम्ही नुसती फक्त कौतुकाची थाप दिली तरी आपल्याला खूप उत्साह येतो आणि आपण काम करत असतो. अशा प्रकारे मॅडमचं आणि आमचं ट्युनिंग जमलं 7-8 महिन्यामध्ये आणि त्यांनी मला आल्याला सांगितलं, बघ सगळं जे ऑनलाईन काम असेल ना ते सगळं तू करायचं आणि लेखी काम सगळं मी करणार. पण खरोखरच त्या शब्दाला जागणाऱ्या मॅडम होत्या की त्यांनी सगळं लेखी काम, म्हणजे मला असं वाटायचं की बरं लेखी काम पण देतात का आपल्याला, पण नाही, बिलकुल नाही. लेखी काम म्हणजे अगदी रिटायरमेंट 4-4 दाखले ॲट ए टाइम बसून लिहिणार. कारण की मी आता झेडपीत पण होते तिथेही, म्हणजे आता आम्ही रिटायरमेंट आलो, आता आम्ही दाखले वगैरे काही करणार नाही, शेवटचे 2 महिने असले तर मॅडम दाखलेही बनवत होते. तर आता प्रथम झालेलं आहे, तर आपण प्रथम सगळ्यांचं स्वागत करत आहोत. सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, मॅडमच्या मैत्रिणी, पूर्ण मॅडमचं कुटुंब आलेलं आहे आपल्याकडे, त्यांचंही आपण प्रथम शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि हळदी कुंकू लावा आणि सगळ्यांना पुष्प देऊन स्वागत करा. दीपिका एकदम रिलॅक्समध्ये आपला सगळा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं त्याला शासकीय बंधन अशा पद्धतीने आपला कार्यक्रम हा नाही आहे. तर आज पूर्ण कुटुंब मॅडमचं आपल्या सोबत भेटायला आलेलं आहे. मॅडम स्वतः त्यांचे मिस्टर म्हणजे त्यांचे यजमान बरोबर आलेले आहेत, ते सुद्धा रेल्वेमधून रिटायर झालेले आहेत, निमनाथ खैरे, त्यांचं पण स्वागत. मॅडम त्यांच्या नणंद आलेल्या आहेत, त्यांचं काय नाव आहे बबलू, आम्ही कोण ओळखतो त्याला आशिष, आणि त्याच्या तोंडात काय नाव असतात बबलू आणि चिंटू, त्यामुळे आम्हाला तीच नावं माहिती आहे. आशिष तो सुद्धा ठाणे महानगर तालुक्यात चांगला इंजिनियर आहे, त्याचे स्वागत. हा मला छोटा हे देखो, हा त्यांचा लहान मुलगा आहे चिंटू, त्याचं नाव आहे श्रीकांत, त्याचं पण आपण स्वागत करतोय. पण आलेले आहेत, त्यांची नात आहे, तिकडे भरलेलं कुटुंब त्यांचं आहे आणि सगळं आनंदात सुखात समाधानात चालू आहे. आणि अजून नवीन पण घरामध्ये त्यांच्या सदस्य ॲड होणार आहेत, येणार आहे नवीन सदस्य. त्यांच्या जाऊबाई पण आलेल्या आहेत, त्यांच्या सेवा आणि आपुलकी, कौटुंबिक आपुलकी. मला एक गंमत अशी वाटायची की मॅडम पुष्कळ वेळा ऑनलाईन फोनवर बोलायचं, म्हटलं मी कुणाशी ऑनलाईन फोनवर बोलताय, तर कोणी गोव्यावरून, कुणी गुलबर्गावरून मुलं त्यांची ऑनलाईन फोनवरून बोलत आहेत. मी पण बोलायचे ऑनलाईन फोनवरून, तर अभ्यासच देत होते, ह्या काय बोलतात. तर या संपूर्णपणे म्हणजे मुलांशी एकदम चांगले संबंध ठेवून होत्या की बरं हां तू क्या कर रही है, अभी इधर कभी आएगी, येता जाता त्यांचे ऑनलाईन फोन चालूच. आणि मुलं स्वतः गुलबर्ग्यावरून त्यांना फोन करायची, म्हणजे आमचं ऑनलाईन शिक्षण पण चालू होतं आणि अजूनही त्यांचे फोन ऑनलाईन पण चालू होतं. काहीतरी त्यांच्याशी 10-15 मिनिटं मुलांबरोबर बोलून मेंटेन करणं आणि मग ते वाढवणं आणि मग त्या दृष्टीने मग लोकांच्या शाळेकडे बघण्याची दृष्टी, हा एक गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाला. प्रत्येक वेळी आपण कामाने त्या तयारही आहेत करायला, पण आता शासनाचा निर्णय आहे म्हणून त्यांना बसावं लागतं. असे आले, मी तुमच्या मैत्रिणी आणखी जास्त बोलतील. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. पतपेढीतर्फे सर आलेत, सरांचं स्वागत करून घ्या इथं. नाही फुल दे, फुल फुल दे, फुल दे, फुल दे. पतपेढीकडून अभ्यास आलेले आहेत.
वेळात वेळ काढून आलात धन्यवाद. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय जिल्हाधिकारी मुंडे साहेब, तसेच आजच्या सभापती सोहळ्याच्या सत्कारमूर्ती लता खरे मॅडम आणि त्यांचं सर्व कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आपलं शिक्षक वृंद. खरं तर खरे मॅडम आणि माझा परिचय बिलकुल नाही, परंतु तरी देखील मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. अगं मी इथे बसण्यासाठी खाली मी इकडे बसतो, मी इकडे बसतो. या. एवढी वर्ष आपण सलग सेवा करत असतो आणि एवढी वर्ष सेवा, हा सोहळा आपल्या आयुष्यासाठी अतिशय मोलाचा दिवस असतो. आणि आज खरं तर जागतिक मैत्री दिवस आहे आणि बरोबर आजच्या जागतिक मैत्री दिवसाच्या दिवशी खेरे मॅडमचा हा सेवापूर्तीचा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय. जसं विनवास मॅडमने सांगितलं की 32 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जी अविरत शिक्षण सेवा केलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत असतो त्यावेळेस हजारो विद्यार्थी आपल्या हाताखालून जात असतात आणि ते विद्यार्थी जेव्हा कुठल्या मुद्द्यावर जातात किंवा काहीतरी आपलं नाव कमवतात तीच आपली खरी संपत्ती असते. आणि विद्वांस मॅडमच्या बोलण्यातून मला जाणवलं की त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रेम अतिशय चांगलं होतं. म्हणजे बाहेरच्या गावी गेल्यानंतर देखील त्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा संवाद चालू होता. म्हणजे त्यांचं शिक्षण हे अविरत चालू आहे. तुम्ही आज सेवा निवृत्त होत आहात. तुमचं पुढील आयुष्य हे समाधानाचं, सुखाचं आणि समृद्धीचं जावं. सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने बरेच जण आपले सल्ले देत असतात, असं केलं पाहिजे, आता कुटुंबात राहा, फिरा. पण मी असं काही म्हणणार नाही. शिक्षण क्षेत्राची खास काही तुम्ही सोडू नका. सेवापूर्ती जरी झालेली असली तरी आपण ज्या क्षेत्राला वाहून घेतलेलं आहे ते आपलं कार्य अविरत चालू ठेवा आणि मनाप्रमाणे आता जगा. म्हणजे शाळेत जायचे, एवढ्या वेळेतच पोचलं पाहिजे, आत्ताच निघालं पाहिजे असं आता टेन्शन घ्यायचं बिलकुल नाही. मनाप्रमाणे जसं तुम्हाला तुमच्या मनाला वाटेल, यांनी सांगितलं म्हणून व्यायाम करायचा, यांनी सांगितलं म्हणून फिरायला जायचं, असं बिलकुल करायचं नाही. आपल्या मनाचं ऐकायचं, आपल्या मनाप्रमाणे आपलं पुढचं जीवन अतिशय आनंदी जीवन जगा. मी या सेवापूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने काष्टार शिक्षक संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शिक्षण मंडळाच्या आणि आमच्या सहवासात गेले 36 वर्ष जी काही सेवा त्यांची पूर्ण झाली असेल त्या सेवा कालखंडामध्ये आम्ही एकत्र राहिलो. अशा सौ लता खरे मॅडम आणि त्याचं कुटुंबीय, उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षिका. आज या सोहळ्यासाठी खरंच हा सेवेचा शेवटचा दिवस, म्हणजे शासकीय सेवे आणि शासकीय सेवेचा शेवटचा दिवस येण्याची सगळी जण म्हणजे कुठे गालबोट लागू नये, कुठं काय प्रॉब्लेम होऊ नये असाच विचार प्रत्येक शासकीय व्यक्ती करतो. तर आज त्या म्हणजे अगदी सही सलामत कोणतंही गालबोट न लागता त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकालात खरोखर त्यांनी सेवा जी बजावली ती अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. मुलांना ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे. पवित्र कार्यातून आज त्या निवृत्त होत आहेत. आणि एकंदरीत त्यांचं निर्भीड व्यक्तिमत्व आणि जेही काय बोलणार ते सत्य बोलणार. खूप चांगली सेवा केलेली आहे, चांगलं योगदान दिलेलं आहे आणि आपल्या महापालिकेची पटसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. अगदी मी 2च मिनिटात बोलतो की त्यांचं उर्वरित आयुष्य सुखासमृद्धीचं आणि भरभराटीचं होऊन जावं. आयुष्य अगदी सुखमय, आरोग्यमय हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाच्या वतीने त्यांना मी
शुभेच्छा देतो. काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय कामानिमित्त मी या ठिकाणी थांबू शकत नाही, म्हणून मी सर्वांना थांबवलं आणि बोलून आणि शुभेच्छा म्हणजे संदेश देऊन आणि निघत आहे. आपली सर्वांची अनुमती असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं ते एक मिनिट. आणि आजच्या सत्कार मीटिंग खरे मॅडम तसं बघितलं तर कव्हरेजच्या नंबरचा आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमाला सेवानिवृत्ती कार्यक्रमाला आम्ही हजर आहोत. हा एक आनंदाला वाटतंय. आणि एक आम्ही त्या मारायला लागलो. जरी आम्ही सेवानिवृत्त होत असलो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सेवानिवृत्त हा शब्द कोणी बोलू नये. मी पण बोलत नाही, कारण निवृत्त म्हणजे वेगळा शब्द बघितला जातो, ते काही कामाचा नाही असं वेगळं. म्हणून आपली सेवा पूर्ण झालेली आहे. हा एक आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण सर्वांच्या जीवनात यावा. आपल्या कव्हरेजचा म्हणजे आपले एक वृत्त समिती येतो आहे. आता आम्ही त्या रांगेत आहोत. आता मला वाटतं पुढचं राठोड मॅडम जातील आता. तर आता रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा रिटायरमेंटला बाय बाय करायचं आणि हॅलो पेन्शन नो टेन्शन एवढं बोलायचं. त्यांना मी आधी शुभेच्छा देतो. आणि आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि सर्व गेस्ट टुगेदर करण्यासाठी आपल्या आलात त्यामुळे मला खूप आनंद वाटला. पुन्हा एक समजा आभार व्यक्त करतो आनंद शब्द. आणि तो मला त्यांच्याबरोबर जायचं आहे. ॲक्च्युली आमच्या मॅडमच्या सेवापूर्ती कार्यक्रमात आले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप धन्यवाद. आमच्या शाळेकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची आठवण म्हणून दिलेली आहे. इथे आज त्यांच्यासाठी हा समारंभ होतो त्या सत्कार होती त्यांची सेवा आपण इथे सर्व इथे उपस्थित आहात. आजचा दिवस हा माणसाच्या नोकरी लागण्याचा पहिला दिवस आणि नोकरी सोडण्याचा दिवस. जी मनाची घालमेल असते ती प्रत्येकाला जाणवते आणि ती एका वयाच्या ठराविक टप्प्यावर, परंतु सुरुवातीची नोकरीची जी सुरुवात असते ही खूप स्वप्न घेऊन बघितलेली असते आणि ती स्वप्नाची पूर्तता सेवापूर्ती होता होता माणसाची झालेली असते. त्यामुळे हा क्षण आहे तो परिपूर्ण स्वरूपामध्ये ती व्यक्ती आनंद घेत असते, त्याचा एन्जॉय करत असते. कारण खरे मॅडमकडे बघितल्याला त्यांचा संपूर्ण परिवार इथं उपस्थित आहे. त्या जशा समाजनिमित्त असतात संपूर्ण परिवार सुद्धा सुखमय भरभराटीचा आणि आनंददायी आहे. त्यांचा एक मुलगा ठाणे महानगरपालिकेमध्ये, मुलगा दुसरा सुद्धा UPSCची तयारी करतोय. सुनबाई सुद्धा चांगले सर आहे, आता रिटायर झालेले. तर ज्या शिक्षकाची भरभराट किंवा कौटुंबिक सुख समाधान हे त्याच्या जे कर्म आहे त्याच्यावर बरंच अवलंबून. त्या शिक्षकाची झालेली सेवा, त्यांनी केलेले चांगले कर्म, त्याचंच पुढे फळ हे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वरूपात त्यांना रिटर्न मिळालेलं असतं आणि ती सुख समाधान असताना मिळत आहे. आपल्या खरे मॅडमचा स्वभाव तुम्ही बघितला तर मी त्यांच्यापेक्षा जरी लहान असलो आणि संघटनेचं ते आवश्यक आहे, परंतु कोणतीही समस्या आली असं बघायला एवढं आणि त्यांचा आवाज म्हणजे त्या आवाजात माधुर्य किंवा त्याच्यामध्ये जिव्हाळा प्रेम जो आहे ना तो ते माणसाला भाग पाडतं का नाही. मॅडम जर काही एवढ्या त्याने सांगतात तर त्याचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांची जी कधी त्यांचा प्रॉब्लेम किंवा किती काय असेल ते कधी ते रागवून कधीच सांगितलं नाही. त्या आता मुख्याध्यापकाच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार झाला. आणि आपली शोकांतिकी आहे महानगरपालिका का आपले अनेक शिक्षक मुख्याध्यापक हे नाव न लावता रिटायर होतात आणि याचं खूप मोठं दुःख आहे. परंतु हे दुःख आपल्या सर्वांचंच आहे आणि याला कारणीभूत आहेत आताच निवडून गेलेले आपले शिक्षण विभागच आहे. त्यासाठी संघटना प्रयत्न करा.
संघटना गेली तर शिक्षक कुठे त्या स्तरावरची शिक्षकही राहिलेली नाही. आज प्रशासन 2 ते 3 वर्षापासून शिक्षकांना सांगते आम्ही तुम्हाला पिटवाळा टाकतो, बनेलीला टाकतो. आपले इथले शिक्षक सुद्धा बनेली पिटवाळा जायला लागतात. जिथे पट आहे ते शिक्षकांची आपले जेवढा आपण प्रशासनाला 50% दोष आहे तेवढा शिक्षकांकडे तेवढंच बोट जातं. कारण प्रशासन सांगतंय, विचारून सांगते कोणाला. आणि ही शोकांतिका आहे, ही खूप वाईट आहे. कारण आजच्या घडीला शाळा पट अनेक पटाच्या शाळेत जिथे मुख्याध्यापक बसू शकतो पण तिथे आपले शिक्षकच नाहीत. आता हा मंच म्हणजे आपल्या बोलण्याचा नाही, परंतु आपण त्याच्याशी रिलेटेड आहोत. 389 पट आहे बनेली मराठीचा, तिथं फक्त 6 शिक्षक थांबले, त्याच्यातले 2 शिक्षक रजेवर आहेत, 2 वर्ग खोले आहेत. काय करा, टिटवाळा शाळेला 2च शिक्षक आहेत, 150च्या वर पट आहे. इंदिरानगरला सुद्धा आता तिथे वेगळे सर रिटायर झाले, तिथे 4च शिक्षक आहेत, तिथे जवळजवळ 150-200च्या वर पट आहे. जिथे आपल्या मुख्याध्यापक बसू शकते त्याच शाळा आपण जिवंत ठेवल्या नाही तर आपले सहशिक्षक म्हणूनच सेवा पूर्ण करू शकतो. परंतु ही खंत आहे जी प्रशासनाला नाही, पण आपल्या शिक्षकांनी सुद्धा त्याच्यासाठी लढण्याचं किंवा संघर्षात आपण बळ दाखवत नाही. त्यामुळे ही आपली परिस्थिती आज आपल्यावर आहे. आणि त्यानंतर दुसरी खंत म्हणजे धन्यवाद का मुख्य साहेब तरी एवढ्या काही क्षणाकर्तकाने पण आहे, परंतु शिक्षण विभागाच्या किती दुर्लक्षितपणा आहे ते आपल्याला तडवी साहेबांच्या आणि जगदाळे साहेबांच्या निरोप समारंभाला आपल्याला जाणवलेलं आहे. त्या प्रशासन अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी लेवलच्या माणसाला सुद्धा महानगरपालिकेचा एक अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित असत तर आपण शिक्षकांची कुठे गणती आहे. म्हणजे ह्या प्रकारे फक्त आपलं जे अस्तित्व आहे कोणीतरी मोठे म्हणे नाही तर आपण जे पिढी घडवतो विद्यार्थी घडवतो त्याचं तर भरपूर मोठं आहे. आणि जो शिक्षक मनापासून काम करतो त्याला प्रत्येकाला स्वतः जाणवतं, दुसऱ्या सांगण्यापेक्षा स्वतःला जाणवतं तर मी काय वेगळं करतो. एक जिवंत मनाला किंवा जिवंत आयुष्याला आपण घडवत असतो आणि हे खूप मोठा पुण्यकर्म आहे. आणि हे पुण्यकर्म मॅडमने त्यांच्या उभ्या आयुष्यात केलेले आहे. त्यांचं पुढील आयुष्य खूप भरभराटीचं जावं, आनंद द्यावं आणि त्यांना खूप शारीरिक आजारसुद्धा आहे परंतु तुम्ही शरीराने चांगल्याला राहा. कारण आता सुखाचे दिवस आहेत. आपल्याकडे ज्यावेळी काय नसतं त्यावेळी खूप धावपळ करतो, पण ज्यावेळी सगळं काही असतं तेव्हा आपल्याला शरीर साथ देत नाही. तर यावेळी आपण शरीराकडे मला येतो आणि मी थोडंसं आपला यांचा सत्कार करतो आणि निघतो. धन्यवाद. आनंदाचा आहे आणि दुःखाचा देखील आहे. आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ माझे शिक्षक बंधू भगिनी आणि आमचे यादव सर गटप्रमुख तसेच बरेचसे काही मी परिचयाचे आहेत आमचे सर्व, परंतु ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व जे आमचे असणारे शिक्षक बंधू भगिनी आणि आजच्या या सेवावती आपल्या लक्षात खैरे मॅडम. आता यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप काय आहे. अतिशय सोजवळ, शांत आणि गुणी स्वभाव असे असणारे व्यक्ती. त्यांचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे एवढं संज्ञान आहे, चांगलं आहे, ऐकण्यात आहे. जाधव सरांकडनं मी ऐकलं. त्यांची प्रथम जेव्हा भेट झाली ती भेट प्रथम 84 नंबरला मला जर मी जेव्हा जिल्हा परिषदेमधून महापालिकेकडे जेव्हा मी आलो तेव्हा जाधव सरांनी मला प्रथम तुमच्या 84 शाळेमध्ये त्यांची शाळा असल्यामुळे घेऊन गेले मला. तेव्हा त्यांचा जो स्वभाव, त्यांचं जे आवाज, त्यांचं जे बोलणं, त्यांचा जो प्रेमळपणा आणि समजवण्याची जी भाषा मला खूप खूप व्यक्ती खूप चांगले आहे. कारण काय माहिती आहे का, अनुभव हे साहजिकच न कळत हे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामुळे किंवा आजूबाजूच्या जे काय ऐकण्यामुळे त्यांची मी ऐकले. जिल्हा परिषदेमधून आल्यानंतर जिल्हा परिषदेने 18 वर्ष नोकरी केल्यानंतर जेव्हा मी त्यांच्याकडचे मी महापालिकेचे जेव्हा काही असे काही उदाहरण किंवा काही प्रसंग ऐकले बरं वाटलं. आणि खरोखरच अतिशय व्यक्ती प्रेमळ आणि अतिशय चांगली असणारी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते आणि आपल्याशी इतकूच साधते तेव्हा असं वाटायला लागतं की खरोखरच आपल्याला काही गोष्टी या करण्यासारख्या आहेत. त्यांचे सहकारी असणारे काही शिक्षक हे देखील आमच्याशी बोलत होते. परदेशी मॅडम होत्या आणि बोलणं होत होतं. त्यांचा स्वभाव इथून समजला आम्हाला की खरोखर खूप व्यक्ती
चांगले आहेत. आम्ही त्यांचं वारंवार त्यांची भेट घेते आणि घेतल्यानंतर बरंचसं काही अशा गोष्टी आहेत की त्यांना काही गोष्टी कळाल्या, नंतर काही गोष्टी पण त्यांच्या बाजूने दुर्लक्षित झाल्या. काही उदाहरणं, काही आम्हाला काही फोन आले, परंतु प्रशासन आणि त्यांच्यामध्ये असणारे हितगुज किंवा त्यांचे असणारे संबंध त्याच्यामुळे काही आपण करू शकलो नाही. परंतु आनंदाची गोष्ट आहे की हा जो गोतावळा किंवा हा शिक्षक जेव्हा जमा होतो तो त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि त्यांचं जे काही जे कुटुंब संज्ञान होतं हे त्यांच्या चांगल्या गुणांमुळे किंवा त्यांनी केलेले चांगले जे काही काम आहे हे त्यांचं काम हे त्यांच्या कुटुंबाला हे काय करत असतं, बरोबर येत असतं किंवा चांगल्या गोष्टी ठेवत असतं. आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकवण्यात आहेत किंवा सांगण्यात आहेत की आपण कधीतरी काय होतो की आपण आपल्या शैक्षणिक कामाकडं लक्ष न देता काही वेगळ्या कामाकडे जातो आणि आपल्या बऱ्याचशा गोष्टी या वाह्यात जातात आणि आपल्या गोष्टी या योग्य कामाकडे न आल्यामुळे आपण काही गोष्टी घडू शकलो नाही किंवा करू शकत नाही किंवा शिक्षण विभागामध्ये करू शकत नाही. परंतु खैरे मॅडमचं एक उदाहरण आहे की त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी घडून आणल्या, चांगल्या गोष्टी केल्या. काही गोष्टी या शांततेने, स्वभावाने किंवा काही गोष्टी स्वतः सांगितल्या आम्हाला, तेव्हा आम्हाला समजून आलं की ते काही गोष्टी ज्या आहेत त्या फारच धोकादायक आणि त्रासदायक आहे. परंतु एक महाराष्ट्र राज्य शिवसेना संघटनेचा सचिव म्हणून एक त्यांचं जे पतपेढीला असणारी त्यांची जी पुंजी आहे ती त्यांची पुंजी मी घेऊन आलेला आहे. ते पुंजीचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा आणि वरिष्ठांना आणि आमच्या महिला वर्गाच्या वरिष्ठ कृपया मी वरिष्ठ सर्व महिला वर्गांना विनंती करतो की कृपया आपण या आणि आपण त्यांची जी पुंजी जी आहे, मी रक्कम सांगत नाही, त्यांची रक्कम 5,33,000ची जी त्यांची जी पुंजी आहे ती त्यांनी या संचालक मंडळाला येण्याची त्यांना वेळ न मिळाल्यामुळे तर त्यांची अतिशय महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे 11 वाजता मिटिंग आहे, मॅडमला माहिती आहे, अतिशय महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे चर्चा असल्यामुळे ते वेळ देऊ शकले नाही. संचालक मंडळाने जबाबदारी माझ्यावर सोबत पाटील सर एक शिवसेनेच्या निमित्ताने किंवा मी आपल्या प्रतिनिधी निमित्ताने तुम्ही जा आणि वरिष्ठांनी असते त्यांना त्यांची जी पुंजी आहे ती त्यांना द्या. यादव सरांना विनंती करतो की त्यांना डॉक्टर मॅडम प्रमुखांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आमच्या शिवसेना महाराष्ट्र शिवसेना संघटनेच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी त्यांना स्वीकारा असं विनंती करतो. आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांचं जे काही उर्वरित जे काही त्यांचं जे काही रिटायरमेंट झाल्यानंतर जे काही त्यांची उर्वरितचे आयुष्य आहे अतिशय आनंदाचं, भरभराटीचं आणि सुख समाधानाचं जावं आणि त्यांचा आता जो वेळ त्यांनी आमच्या शाळेसाठी आमच्या मुलांसाठी दिला होता तो वेळ त्यांनी कुटुंबासाठी द्यावा. एवढं होते प्रश्न नाही, कारण त्याच्याशिवाय एवढी होती त्याचं कुटुंब घडलं नाही. कारण आईशिवाय कुटुंब घडत नसतं, कारण आई मेन असते, वडील तर बाहेर असतात, पण आईमुळे कुटुंब घडत असतं. हा जो त्यांचा बोधावा दिसतो ते त्यांच्यामुळे दिसतो आहे. त्याचं जे संज्ञा त्यांनी जे शिकवलं विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना शिकवलं ते त्यांचं ते मोठेपणा त्यांच्या त्या मुलांमुळे दिसतं, त्यांच्या त्या कुटुंबामुळे दिसतं. मी त्यांना विनंती करतो आता आपल्या कुटुंबाला आपण वेळ द्यावा, अधिकाधिक वेळ द्यावा आणि आपलं देखील कुटुंब आपल्या पतीबरोबर कुठेतरी वेळेमध्ये कुठेतरी निर्णयामध्ये घालवावा आणि आधी आपलं जीवन आहे अतिशय कुठल्या प्रकारचं दुःख कुठले तरी राहिलेले खटपट न ठेवता अतिशय सुख समाधानी जगावं असं मी माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीने, माझ्या सर्व सिनियर शिक्षकांच्या वतीने मी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. ही रक्कम मिळत नाही, 10 लाख ही मिळत नाही, कारण आपल्या भरण्याला महत्व नाही, कारण सेवा पुस्तिकेला आपल्या तुमच्या जे काही नामनिश्चित केलेले असतात त्यांची नोंद असणं गरजेचं आहे. त्या वारसानं ती रक्कम मिळते. लक्षात घ्या, 354 रुपये भरतो आपल्या लक्षात येत नाही, 354 रुपये ही रक्कम क्षुल्लक आहे आपल्या दृष्टिकोनातून. फार नंतर आपल्या कुटुंबियांना, आपल्या असणाऱ्या गरजवंतांना त्याची फार गरज असते आणि 354 रुपयाची जी वर्गणी जाते आपल्याला दर वर्षाला ती आपण हे करतोय, फॉर्म भरतोय, ते अपघात विम्याचे ते आपल्या सेवा पुस्तिकेला लावायचे. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो कृपया हे तुम्ही तुमच्याकडे मी लिंक पाठवलेली ती लिंक भरा, त्याचे हे करा
आणि त्याचे हे जे आहेत PDF हे तुमच्याकडे आम्ही पाठवतो, त्याची प्रिंटआउट काढा. 2 रुपये प्रिंटआउट आहे, कारण त्याच्यावर तुमचे साक्षीदार लागतात, तुमची स्वतःची सही लागते, कारण मग त्यासाठी मला यावं लागेल आणि त्याच्यामुळे जो वेळ जाईल. त्याच्यापेक्षा तुम्ही प्रिंटआउट काढा. 2 रुपये प्रिंटआउट आहे, तो काढल्यानंतर त्याच्यावर सही करा, साक्षीदार दोन ठेवा आणि त्याला अटॅच करा. तुमच्या वारसानं तुम्हाला 25%, 100%, 50% द्यायची असेल त्याची नोंद करा. आणि इथे उपस्थित माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, आज आपण इथे लता फेरे मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. मी 2012ला इथे जेव्हा डोंबिवलीमध्ये हजर झाली तेव्हा मला ह्या मॅडम स्टेशनवर नेहमी दिसायच्या. मला वाटायचं की त्या प्रायव्हेट शाळेमध्ये आहे, कारण माझी काही इकडे ओळख नव्हती एवढी. पण नंतर जेव्हा त्या 2015ला माझ्या गटात आल्या तेव्हा मला कळालं की ह्या 84 नंबरमध्ये आहे आणि त्या आपल्याच मनपाच्या मॅडम आहेत. पण मॅडमशी बोलल्यानंतर म्हणजे मॅडम जेव्हा कधी मला भेटल्या एकेरी नावाने रेखा असं करायचं तसं करायचं, म्हणजे एकदम घरगुती. आणि मॅडम नेहमी मला त्यांचा एक शब्द नेहमी आठवतो, हे आपले मुलं आहेत यांच्यासाठी आपण करायचं, यांच्यासाठी केलं तर आपल्याला भरभरून घ्यायचं. आणि म्हणजे आम्ही दोघी जेव्हा कधी भेटायचो स्टेशनला वगैरे, म्हणजे आमच्या एकदम घरगुती प्रत्येक ठिकाण याच्यावर बोलणं व्हायचं. मला फक्त मॅडमला एवढंच सांगावंसं वाटतं की त्यांनी खूप काही सहन केलेलं आहे. त्यांनी म्हणजे मॅडम जेव्हा नोकरीला लागल्या तेव्हा मॅडमनी सांगितले कशी परिस्थिती होती, काय होती. म्हणजे मॅडमने अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सगळी त्यांची 32 वर्ष सेवा केलेली आहे. मग मी पण विचार केला की मॅडम एवढं सगळं अशा परिस्थितीमध्ये करू शकतात तर आपण का नाही करू शकत. म्हणजे असे जे लोक आहे की त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालेलं आहे की मॅडमचं तर मला खूपच म्हणजे एकदम त्यांच्या प्रत्येक गोष्टी. आणि मॅडम कधीही तुम्ही शाळेत या, कधीही या, मॅडम नेहमी मुलांमध्ये बसलेल्या, मुलांना शिकवत, अशा मांडी घालून घरी आपण बसतो तसं सगळ्या मुलांना जमवून त्या बसायच्या आणि त्या शिकवायच्या. एकही म्हणजे असं त्यांनी कधीही कारण सांगितलं नाही की वय झालं, फार दुखतात. आजकालच्या लोकांचे किती कारणं असतात, पण मॅडमनी रिटायरपर्यंत मॅडम कधीही म्हटल्या नाही. त्या नेहमी शिकवत राहिल्या, सगळे प्रशासकीय कामं करत राहिल्या. आणि कधी मॅडमला आपण फोन केला, मॅडम हे का, हा ठीक आहे देते मी, पण असं कधीच म्हटल्या नाही की देते, मी नंतर देते, की मी रजेवर करते. हा त्यांचा महत्वाचा शब्द आहे, करते, देते, करते. आणि एकदम मवाळ. सगळ्यांनी आता त्यांच्या स्वभावाचं इथं त्यांनी कौतुक केले का मॅडमचं बोलणं एकदम सोज्वळ, मवाळ आणि एकदम कर्तव्यनिष्ठ म्हणतो ना आपण, तशी ती व्यक्ती आहे. आणि त्यांच्या खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे केलेलं आहे, जे कष्ट केलेलं आहे, त्या कष्टाचं फळ आपल्याला सर्वांना इथे दिसत आहे की त्यांचे जे कुटुंब आहे ते कुटुंब कसं व्यवस्थित, मुलांना पण त्यांनी छान शिक्षण दिलेलं आहे, मुलं पण छान त्यांच्या पायावर उभं आहे. त्यांची जी सून आहे, सुनेला पण मुली, त्यांना मुलगीने मुलीप्रमाणेच ते सगळं सांगत असतात मॅडम, मुलीप्रमाणेच त्या हे करतात. परत ज्या शिक्षिका, त्यांच्या शाळेच्या शिक्षिका होत्या, शिक्षिकांशी पण त्या तशाच. म्हणजे असं मॅडमचं नाही की असं काही, सर्वांना सारखं मॅडमनी प्रेम दिलेलं आहे. आणि मॅडमनी जे आपल्या मनपाच्या मुलांसाठी किंवा यांच्यासाठी जे केलेलं आहे ते कष्टाचं त्यांच्या आज चीज झालेलं आहे. मी मॅडमला फक्त एवढंच सांगते की तुम्ही 32 वर्ष तुमचे जे स्वप्न, तुमच्या ज्या आशा आकांक्षा तुम्ही त्यांना जे बंधनं घातले ते आता सोडा आणि मनसोक्त जगा. मनसोक्त तुमचं सगळं राहिलेलं सगळे स्वप्न पूर्ण करा. पुढील आयुष्यासाठी त्यांना आमच्या शाळेच्या तर्फे शुभेच्छा. आणि असं भेटत खूप छान, खूप छान. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. 25 वर्ष बरोबर आहोत आम्ही. मला 8 दिवसापासून मला असं वाटतंय की हिचा हा क्षण येऊच नाही, ही रिटायरच होऊ नये असं मला वाटत होतं. इतक्या आम्ही जवळ, म्हणजे ती 25 वर्ष 84 मध्ये होती आणि 7 वर्ष तिला या शाळेत झालेले आहे. अक्षरशः आम्ही इथे जरी ती 7 वर्ष होती तरी आम्ही बरोबरच होतो अगदी. तर त्याच्यामुळे मला तिचं अगदी दुरावा असं जाणवलंच नाही. आम्ही बरोबरच लागलो 90%. अगदी 32 वर्ष आम्ही बरोबरच आहोत. परवा तू 60 वर्षाचा JR निघाला, मला एवढा आनंद झाला. मला असं वाटत होतं की खैरेला पहिले सांगू. खैरेला सांगितलं, 10 ठिकाणी फोन केले मी, ते चारू सरांना फोन केले, सर JR निघत असेल तर सांगा ना.
खैरेचे 2 वर्ष वाचतील सर, खैरेचे 2 वर्ष राहतील माहिती. अशा पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न केला आणि खरंच मला तिचा इतका अभिमान आहे. मला अशी मैत्रीण मिळाली. तिचं माझं खूप म्हणजे खूप आम्ही कधी मानलो असू थोडंसं, पण चांगले क्षण, खूप अतिशय चांगले क्षण आम्ही एकमेकांमध्ये घालवले. सगळ्याच मैत्रिणी आमच्या खूप चांगल्या आहेत आणि आम्ही 84चे जो ग्रुप आहे तो सगळ्याच बाबतीत असाच आहे की कधी कोणाला भांडणं नाही, की कधी त्रास नाही. कुठल्याही शाळेत गेले असते 84चे सगळे इकडे तिकडे आता विखुरले गेलेले आहेत, पण सगळ्यांनी आपल्या आपल्या शाळा उत्तम प्रकारे केलेल्या आहेत आणि त्या उत्तम प्रकारेच त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून सांभाळलेलं आहे. अतिशय खूप मला तर तिचं एवढं वाईट वाटतं की मी अजून मला हवं होतं तिचं सहवास. पण आता असू दे पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं ठेव आणि सतत आमच्याशी कधी तुला वाटतं फोन करावा असा आधी पण अवश्य कर. आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि मला ती म्हणाली कधी तू मला बोलव, मी तयार तुझ्यासाठी, असं मला म्हणाले. काय तुझे आहेत तेवढे वर्ष मी तुझ्यासाठी नक्कीच येईल. अशा पद्धतीची माझी मैत्रीण आज रिटायर होती. मला खूप वाईट वाटतं. पुढे संपव. ऑफिसचेच आहेत, कोणी असं बाहेरचं असं नाहीच आहे, त्यामुळे असं फॉर्मॅलिटी करण्यासारखं मला काही असं वाटत नाही. पण खैरेची आणि माझी मैत्रीण अशी, तुमच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आम्ही तिघी 4 जणी, परदेशी मी आणि ती, आम्ही अशा एकाने पिले. आम्ही एकाच वेळी इंटरव्ह्यू दिला, सिलेक्ट पण झालो आणि नंतर ती अगदी संसाराची सुरुवात अशी होती. आणि योग असा संसार पण आमचे तेव्हा सुरू झाले होते. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, छोटी छोटी मुलं आमची, त्यात शाळेतली छोटी छोटी मुलं आणि खैरे, परदेशी आणि भिले यांच्याकडे छोटे वर्ग असायचे. माझ्याकडे, राठोड मॅडमकडे मोठा वर्ग असायचा. आणि आपलं जे आपण काय कर्म करतो त्याचा कुठेतरी रिझल्ट असतो. इथे छोटा बल्ब लावा किंवा मोठा लावा, त्याच्याप्रमाणे त्याचा प्रकाश असतो. तशाच पद्धतीने आमचे 84 नंबरचे खूप विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे काही बरेच डॉक्टर आहेत. एक विद्यार्थी ही तर आमची एरोनॉटिकल इंजिनियर आहे. आम्ही मोठ्या विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यांना आम्ही चांगले लक्षात आहोत. पण खरा मूळ पाया भरणाऱ्या परदेशी, पिले आणि खैरे मॅडम, म्हणजे जो पाया आपण इथे भरतो आणि त्याच्यावर जी इमारत उभी राहते आणि ती इमारत जर भक्कम असेल तर आजूबाजूच्या सगळ्यांना त्याचा रिझल्ट धोका वाटत नाही आणि त्याचेच परिणाम त्यांच्या कुटुंबावर दिसतात. जेव्हा आपण शाळेतल्या मुलांना चांगलं देतो तेव्हा आपल्या कुटुंबातल्या, आपल्या स्वतःच्या घरच्या मुलांनाही त्याचे आशीर्वाद चांगले मिळत असतात. आणि ते आशीर्वाद कधी आपल्याला समजतात, जेव्हा आपले मुलं काहीतरी करून दाखवतात. आणि हे आज आपल्याला मॅडमने दाखवले. मॅडमची मुलं इथे आहेत याचाच अर्थ त्यांचा मागचा जो काळ आहे तो उत्तम होता, म्हणून आजचा जो दिवस आहे तो उत्तम पद्धतीने उगवलेला आहे. आणि रिटायरमेंट ही प्रत्येकाच्या नशिबात असतेच असं नाही. हे फार महत्भाग्य की आज रिटायरमेंट म्हणजे सेवापूर्तीचा हा क्षण मिळाला. नाहीतर तुमचे कर्म नसतील चांगले तरी असं मला वाटतं की आपल्याला रिटायरमेंट बघायला मिळेलच, याची शाश्वती नसते. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही, म्हणजे तिला आता मी एक सखी म्हणून सांगेन, सखी आता तू आयुष्यात खूप काही केलंस, खूप काही केलंस. आता तुझ्या आयुष्याची जी आहे ती सेकंड इनिंग चालू आहे. त्या सेकंड इनिंगमध्ये तुला फक्त आता तुझी तब्येत, तुझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी तर तुला साथ द्यायला आहेच, कारण ती माझ्या शेजारी जाता राहते. त्यामुळे आम्ही सकाळ संध्याकाळ फिरायला जातो, त्यामुळे ती सतत साथ तर माझी तिला असेलच. आणि अजून तुला कुठल्या गोष्टी, मला असं वाटत नाही की तुझं काही राहून गेलं आहे, कारण तुझ्या मुलांनी तुला खूप काही सुख दिलेलं आहे. आणि जेव्हा तेव्हा तिच्या मुखामध्ये मुलांशिवाय काही नाही. त्या मुलांसाठी ती कधी एक्स्ट्रा कुठे आपण म्हटलं जर मार्केटला जाऊ तर नाही, अगं माझी मुलं घरी आले असतील, वाट बघत असतील. म्हणजे ही तिची जी धावपळ आहे, सगळ्यांसाठी जीव तोडून, शाळेत पण लेट असं कधी येणं नाही. जो ट्रेनचा जो टायमिंग आहे त्याप्रमाणे आम्ही शाळेत येत होतो, त्याप्रमाणे जात होतो. आणि आता जे रिटायरमेंट नंतरचं लाईफ आहे, आयुष्य आहे, ते नक्कीच दोघं जण छान एन्जॉय करतील याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. तर एवढंच मी तुला ह्या आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. चालू केलेलं मॅडमचा आणि माझा परिचय तेव्हा झाला आहे. आणि मॅडम इथे आल्या तेव्हापासूनच आहे. प्रत्यक्षात आम्ही भेटलो स्टेशन
भावे काय झालं की मग भावे तब्येत सांभाळा. त्यांचा पहिलं वाक्य हे असायचं, अगं भावे तब्येत सांभाळ. आणि मला त्या खूप आवडायच्या, कारण त्यांची ती डाग वेगळी नेहमी नेमकेपणा, म्हणजे कधीही कोणत्याही परिस्थितीत मी कधी त्यांना अव्यवस्थित बघितलं नाही, दुर्मुखलेला चेहरा बघितला नाही. म्हणजे जेव्हा कधी भेटतील तर हसऱ्या चेहऱ्यांनीच भेटतील, बोलतील, आवर्जून चौकशी करतील. बरेच असेही लोक असतात की स्टेशनला आपल्याला अवॉइड करतात, एका ट्रेनमध्ये बाजूबाजूला बसलेलं असेल तरी बघत नाही. असेही अनुभव आता येतात. आताच्या ह्याला ते म्हणजे बॉन्डिंग दिसतच नाही, पण ते बॉन्डिंग तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसतं. म्हणजे कधीही जरी स्टेशनला भेटल्या, पहिला प्रश्न त्यांचा तब्येतीचा असणार. आणि त्या दोघी जणी नेहमी जेव्हा एकत्र त्या दोघींना बघायची सगळीकडे आणि जायची, तेव्हा माझ्या मनात यायचा, दोस्ती असावी तर अशी असते. कुठेही म्हणजे त्या कधी वेगळ्या दिसल्याच नाही. कोणताही कार्यक्रम सुद्धा, आता त्यांच्या शाळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या जेव्हा आपल्या नवापड्याच्या शाळेत कार्यक्रम दोघी एकत्रच जाताना दिसतात, एकत्रच येते. त्यामुळे त्यांच्या दोस्तीबद्दल पण मला असे वाटते की अरे वा किती छान, एवढी वर्ष अशी दोस्ती टिकून ठेवणं. म्हणजे त्यांचा नक्की स्वभाव चांगला असल्यामुळे त्यांची तेवढी एवढ्या वर्षाची दोस्ती टिकून राहिलेली आहे. नाहीतर कसं असतं की दोघीजणी म्हणजे दोघीजणीने एकत्र शाळेत राहून शाळेचा तर विकास केला, आणि म्हणजे कधी बाहेर असं कधीच ऐकायला आलं नाही की त्या दोघींनी आपापसातल्या काही वादांमुळे शाळेचं नुकसान झालं किंवा काय झालं. जेव्हा मंजिरी या शाळेत आली तर मंजिरी म्हणाली की मॅडम आता मी इथे नवीन, मी जिल्हा परिषदपासून तिला ओळखत होती, तर ती म्हणाली तर मी म्हटलं काही टेन्शन नाही, एकदम व्यवस्थित आहे मॅडम, सगळं तुला सहकार्य करणार. आणि त्याशिवाय कोमलचं आणि त्यांचं पण एवढं बॉन्डिंग आहे. आज कोमलची परीक्षा मला स्वतः फोन केला होता, पण ती म्हणाली की मला मॅडम कालच म्हणजे जे होते आणि मी येणारच होती. त्यामुळे तिच्यामुळे पण मला ह्यांचा स्वभाव करायचा, कारण ती मला सांगायची की नाही मॅडम एकदम मला आईसारखं सगळं सांभाळून दिलं. कारण तिचा आधीचा अनुभव खूप वेगळा होता तिचा, आणि त्याप्रमाणे तिचं नुकसान झालं नाही आहे. आणि या शाळेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने तिला सांभाळून घेतलं, त्यामुळे तिच्याकडूनही मला त्यांचा स्वभाव आहे. आम्ही एकत्र तर काही काम केलं नाही, मीटिंगच्या निमित्ताने किंवा असं भेटतात आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव चांगला झाला. फक्त मला एवढंच कळत होतं की जो माणूस स्वतः चांगला असतो ना, तो आस्तेने दुसऱ्याबद्दल जेव्हा बोलतो ना, तेव्हा कळतं की ही व्यक्ती किती चांगली आहे. म्हणजे आपल्याला काय लागतं एकमेकांना द्यायला घ्यायला, कोणाला काय देतंय का नाही, पण तुम्ही आस्तेने जर विचारताय, चेहरा हसरा ठेवून बोलताय. परवा मी आणि राठोड सर आम्ही रिक्षावरून येत होतो आणि एक मुलगा आमच्या रिक्षामध्ये बसला. काय काकू कशा आहात, बरे आहात ना? रिक्षावाले काय काका बरे आहात ना? अरे असेच राहा, आनंदी राहा. आम्हाला प्रश्न पडला, हा मुलगा आम्हाला ओळखत नाही आहे. तो म्हटलं नाही मॅडम असंच करत. मी म्हटलं अरे आज हॅपी मूडमध्ये वाटतं, गर्लफ्रेंड मिळाली. तो म्हणाला नाही मॅडम असं नाही आहे, आपण हॅप्पी राहिलो की आपल्या आजूबाजूचं वातावरण पण हॅप्पी राहतं, आनंदी राहतं. बघा तुम्ही किती चर्चा करत होता, तुमची चर्चा थांबली ना, जी काही आम्ही बडबड करत होतो ती, आणि तुम्ही आनंदी झाले. मग तोच आनंद ह्यांनी तिला असं मला वाटतं की स्टेशनला मला जेव्हा कधी भेटल्या ना, म्हणजे आपण किती चिंतित असलो तरी त्यांच्या एका आस्थेने केलेल्या चौकशीमुळे खूप चांगलं वाटतं. त्यांना त्यांच्या पुढचं आयुष्य खूप आनंदाचं, सुखासमाधानाचं, आरोग्याचं जावं हीच इच्छा. नमस्कार. मान्यवर व्यासपीठामध्ये उपस्थित झालेले सर्व मान्यवर, आमची आजची जी सेवापूर्ती समारंभाची उत्सवमूर्ती आहे आमची मैत्रीण लता, आणि आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळे जे आहात त्यांना मी माझा थोडक्यात परिचय देत आहे. माझं नाव श्रीमती मीनल सुधीर जावळे. आम्ही 8 जणी एकाच दिवशी शाळेमध्ये हजर झालो, आणि आम्ही जवळजवळ 14 वर्ष एका शाळेमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्यानंतर आमच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये बदल्या झाल्या. खैरेबद्दल बोलायचं म्हटल्यावर मुलांमध्ये रमणारी, आणि तिने जास्तीत जास्त आम्ही 84 नंबरला होतो, लहानच वर्ग घेतलेले. मला आठवतं 93 साली जेव्हा किल्लारीला भूकंप झाला त्यावेळेला आपल्याकडे सुद्धा रोज दुपारी 2:30-3 वाजले की काळोख दाटून यायचं आणि गडगड आणि जोरात पाऊस पडायचा. आणि जवळजवळ तेव्हा आमच्याकडे मुलं इतकी होती ना, 135चा पट होता. सगळी मुलं तिला बिलगायची अक्षरशः. म्हणजे आपल्या आईला मूल कसं बिलगतं तसं तिला बिलगायची, मॅडम आम्हाला भीती वाटते वगैरे. आणि ती अतिशय म्हणजे लहान मुलात अगदी रमून त्यांच्याबरोबर बसून मुलांना हाताला धरून कसं लिहायचं हे शिकवणारी, आणि विशेष म्हणजे मन मुराद अगदी खळखळून हसणारी आणि हसवणारी. हे बरोबर आहे. आम्ही डबा खाताना
अगदी म्हणजे कोणतीही साधी गोष्ट जरी झाली ना की खैरे हसले म्हणजे आम्ही सगळे हसायलाच पाहिजे. अगदी मन मुराद, अगदी मन मोकळेपणे हसणे आणि मनामध्ये काही नाही, ओठात एक पोटात एक हातीचा स्वभावच नाही. जे काय ते समोरासमोर बोलून मोकळं होणार आणि झालं ते झालं. प्रत्येक व्यक्ती मुक्ती जेवढ्या असतात आपली मतं वेगळी असतात तेवढ्या पुरतं आपला वाद नंतर काही नाही. आणि मला आठवतं की आमची जी कोकण भुवनची परमनंटची ऑर्डर जेव्हा घ्यायची होती, बिले मॅडमनी आम्हीची वाट बघत होतो. वाशिमला तिच्या मावशीकडे होती आणि आली ती बिचारी, तिला एकदम एवढी भोवळ आली, चक्कर आली ना, धाडतर ती पडली आमच्या अंगावर अक्षरशः. आम्ही डोंबिवलीला 5 नंबर प्लॅटफॉर्मला मग एक सिनियर सिटीजन होते, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बसा. त्या एक आजी होत्या, त्यांनी पाणी वगैरे पिलं. पण आम्ही जे 14 वर्ष घालवले ते आताही आम्ही सगळेजण त्या शाळेतले वेगवेगळ्या शाळांमध्ये आहोत, पण तरी पण आम्ही सगळ्यांच्या कार्यक्रमाला एकत्र येतो. अजूनही आम्ही एकमेकांशी संबंध ठेवून आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार आलेत. सगळ्यामध्ये आम्ही एकत्र आहोत, एकमेकांना सांभाळून आहोत. आणि आता आमच्यापैकी मागच्या वेळेला विले मॅडम रिटायर झाल्या, आज खैरे होते, असे आमच्यापैकी एक 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 आमचे सहकारी आहेत ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांनी पुढचं आयुष्य चांगलं सुखी समाधानी घालवलं. फक्त मी आणि दादा सर शाळेत होतो आणि चिंब पाऊस, खूप पाऊस पडलेला होता, पूर्ण सगळी भिजलेली आणि त्याच वेळेस ती गरोदर पण होती आणि अशा अवस्थेत ती शाळेमध्ये आलेली होती. शाळेत आल्यानंतर हजर करून घेतलं मी, म्हणजे सगळ्या लहानच होत्या त्यावेळेस. सगळ्यांचे दिले म्हणा, खेळे म्हणा, त्यांच्या सगळ्यांचे सुरुवात होती, मुलं होती त्यांची. त्याच वेळेस जवळजवळ 4-5 जणी माझ्याकडे तशाच होत्या त्या आलेल्या. 5 जणी आल्या म्हणजे एकीचं झालं की दुसरीला रजेवर पाठवायला लागायचं. त्यामुळे मला अतिशय म्हणजे त्यावेळेस हे एक विशेष होतं की सगळ्यांना मुलं त्यावेळेसच झाली. सगळ्यांच्या डोळ्यात जेवण पण आम्ही केले छानपैकी, सगळ्या हौशी होतो सगळ्या. आणि एकमेकींचं कसं एक खूप बॉन्डिंग छान जमलेलं होतं. ग्रुपच छान आहे. असं वाटत होतं आम्हाला की आपण इथून जाऊच नाही. सुरुवातीला मीच त्या शाळेतून निघाली आणि शाळेतला गेलो. जवळजवळ 5 का 6 वर्ष मी शाळेत आलीच नाही परत, कारण मला नकोच वाटायचं तिकडे जाणं, म्हणजे एक वेगळंच हे वाटायचं. माझ्या मुलाची पत्रिका द्यायला मी शेवटी त्या शाळेत पहिल्यांदा गेली होती, म्हणजे बदली झाल्यानंतर. माझा मुलगा आणि तिचा मुलगा एकाच वर्गात होता. 10 वेळेस जिने उतरायची खाली, कारण त्यावेळेस मोबाईल नव्हता. फोन त्या ह्याच्यावरनं करायला लागायचं, डब्यावरनं. 10 वेळेस उतरायची खाली, आला की नाही शाळेतून कॉलेजमधून, ते पोचला की नाही, काय प्रकार असेल. आणि तू उतरते तरी किती वेळेस तू आणि चढतेस तरी किती वेळेस. नाही आली का बघू देत मला, कारण मिस्टर पण नव्हते सोबत तिच्या, आणि त्यावेळेस ते दिल्लीला होते. त्यामुळे सारखी ती आपली जायची, मुलांची चौकशी करायची, घराचं पूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. आवाज सुंदर आहे तिचा, गाणं छान म्हणते, कविता छान म्हणते. मी तिला नेहमी म्हणायची तू पहिलीचाच वर्ग घे, कारण चार्ज माझ्याकडे होता. आणि हे सगळे जरी मी लहान तरी या सगळ्या जरी वयाने थोड्या असल्या तरी पण छानपैकी ती वर्ग सांभाळायची. ती म्हणायची कायम तू पहिलीचा वर्ग घे. तिला कायम मी जोपर्यंत होते तोपर्यंत मी तिला पहिलीचाच वर्ग दिला. पण पहिलीच्या वर्गाला थोडंसं हसवून बोलवून गाणं म्हणून किंवा रंगून वगैरे जर शिकवलं की मुलं छान रमतात. आणि ती कायम तेवढं ऐकलं. कधीच तिने असं नाही म्हटलं की मला पहिलीचाच वर्ग का दिला मॅडम तुम्ही करून, कधीच काही बोलते की नाही. पण आता तिचं भावी आयुष्य आहे सुखाचं, समृद्धीचं आणि अतिशय चांगलं जावं. तुम्ही जेव्हा काही प्रार्थना आमच्या जवळचा मैत्री मान्य त्यांचे सगळी उपस्थित आणि माझ्या मैत्रिणी. आज सेवाकृती हा शब्द ऐकल्यावर असं होतो की आपण आता आज लगेच चाललो आपण. हा एक दिवस असतो, हा खूप महत्वाचा दिवस आहे. ती गोड आठवण आपलं असते आपण आपल्या आयुष्यात. हे आपण करणं म्हणजे एवढं आपण करू शकतो. एवढ्या म्हणजे आपल्याला आज हे एवढी म्हणजे आपल्या आयुष्यात जी घटना येते किंवा जे आपण काम करतो ते आम्ही केलं असं मला वाटतं. पण हा जो दिवस असतो खरंच खूप म्हणजे त्या खूपच याचा असतो, सुखद असतो की म्हणतात अंत बला तसा बला. तर त्याप्रमाणे त्यांना मी काव्य म्हणून सांगणार आहे की अशेष सोनेरी पाखरी येती, अशेष सोनेरी पाखरी येते, स्मरण सोडून जाती, स्वपंथांची नाती, मनात रुजून जाते, मनात रुजून जाते. खूप
छान प्रेमळ स्वभाव आणि कसं नेहमी आम्ही इथे ट्रेनिंगमध्ये भेटायचं. अरे मैश्वरी कशी आहे, मैश्वरी कशी आहे, हे की त्यांचा विचार. आणि तेव्हा नुसतं आमचं काहीतरी इलेक्शनची ड्युटी होती, तेव्हा त्यांच्या मुलांचं लग्न झालं. माझी सून अशी आहे, माझी तशी आहे, माझी सून तशी आहे, सगळं कामं करते बाई, मला एवढं नाही आहे. आणि नेहमी त्यांचा फोन आणि भेटले की एवढे प्रेमाने बोलणार. कधी आता आम्ही बरंच कसं झालो, आम्ही वेगवेगळं आहे. मी हिंदी माध्यमची शिकाय, आता मराठी माध्यम आहे, पण आमचा संपर्क एवढा छान, एवढा सुंदर. आता पण त्या दिवशी आम्ही आमचं शिक्षण परिषद होता, आम्हाला भेटले, सकाळी यायचं बरं का. आणि नंतर त्यात मस्त त्यांनी फोन केला. आज आमच्या शाळेत सगळे शिक्षक आम्ही उपस्थित होतो, तर आम्ही यादव सर बोलले मला की मॅडम चले काय आहे. हा सर चले गेला. मग अशी जिव्हाळा प्रेमाळा आपण जात नसतो, तो आपल्याला ओढून घेऊन जात होतो. आपली जे त्यांची स्मृती असते, स्मरण असतो, हे माणसाने माझ्यासाठी हे केलं, ती आठवण आपल्याला घेऊन जात असते. आणि ही आठवण म्हणून आज एवढे आपण सगळी तुमची उपस्थिती सांगते की खरंच त्या खूप जिव्हाळू प्रेमाळू आणि खूप चांगल्या स्वभावाच्या व्यक्तिमत्व होत आहे. आणि त्याच्यासाठी मी एवढंच एक सांगेल की पुढच्या आरोग्यासाठी, पुढच्या भविष्यासाठी त्यांचा भरभराटी जाव, आरोग्य जीवन त्यांचा हो असो आणि खूप छान सगळ्यांचे व्हिडिओ करतो. यात्रा त्यांची होऊ दे आणि अशी माझी शुभेच्छा आहे. आणि पुढचं भविष्य एकदम भरभराटी जावं, सुख समृद्धी ह्याच्याने. आणि आम्हाला भेटत साखर घ्यायला पाहिजे. असं नाही की सेवा संपली संपलो असं नाही. आम्ही तुम्ही सगळं मैत्रीण आहोत, तुमचा आमचा संपर्क राहणार. काय असलं कधी काय आम्हाला पण लागेल तर जरूर आम्ही तुम्हाला बोलून घेऊ, आपण करू ही शुभेच्छा देते. आणि आपले दे म्हणा नंतर. सौराष्ट्र शाळांमध्ये सर्व शिक्षक आपले आहेत. मला काही शिक्षणाचं आपण नाव पण असतं राठोड मॅडम, म्हणजे भरपूर वर्ष झाली ना आता. कॉन्टॅक्टमध्ये कोण नाही, परदेशी मॅडम, खेळे मॅडम आणि राठोड मॅडम तर आठवणमध्ये शिक्षकांचं नाही खाल्लं. जाधव सरांचा खाल्ला मॅडम रिटायर होतात तर दुसऱ्याला वाटत नव्हतं कशी होते. कारण आराम करायला तेवढंच भेटतो. कारण शिक्षकांना सुट्ट्यांमध्ये जनगणना आता कोरोनामध्ये कोविडचे कामं केले. मॅडमचा मी पण लाडका भेटून आणणार. मॅडमच्या मुलांमध्ये पण जीव होता. मॅडम जेव्हा वर्गामध्ये शिकवलं तेव्हा आम्हाला स्कूल वगैरे करायला पाठवते, त्यांना टाईम नाही भेटत तेव्हा. राठोड मॅडमला पण आठवत नसेल, मॅडमच्या पण खूप जीव होता. ठाकूरनेचा ब्रिज पडला होता तेव्हा त्या लोकांना भेटून मॅडमने पाठवलं होतं. आल्यापासून तर कसं चाललं असतं. आम्ही 7वीपर्यंत मॅडम पहिले शिकवायचं, म्हणून आम्ही 7वीपर्यंत आलो. मॅडम मस्त बोलला. नंतर मॅडम आणि माझा संपर्कही एवढा 4 ते 5 वर्षापासून आहे. समजा वर्ष एकाच घरात आहेत म्हणून. नंतर शिक्षण परिषदेमध्ये भेटले तेव्हा आमंत्रण दिलं आणि मॅडमांना सांगितलं माझा अर्जंट कामे मी जाणार आहे गावी, त्यामुळे माझं काही जमणार नाही.
पण नंतर मी विचार केला की कार्यक्रम आहे सेवापूर्ती तसं जायला पाहिजे, त्यामुळे ते मी ॲडजस्ट केलं आणि कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालो. तर का तर व्यक्तीचा स्वभाव, तुमचा जो स्वभाव आहे कधी स्टेशनला भेटायचा तेव्हा प्रेमळ स्वभाव, जे बोलतात ते आईप्रमाणे वाटतात. त्यांचा जो तुमचा जो मधुर आवाज आहे तो कानात गुंजला आणि कार्यक्रमाला जावंच लागेल असं मी मनात पक्क ठरवलं आणि आलो. तर जास्त न बोलता मी तुम्हाला तुमच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमचं पुढील आयुष्य असंच आरोग्यदायी जावं ही देवासाठी प्रार्थना. गाव जिल्हा परिषद आम्ही 2012ला इकडे आलो. आजचा हा सोनेरी दिवस सन्माननीय आपल्या आदरणीय पेढे मॅडम त्यांचं पूर्ण कुटुंब आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी. तसं बघायला गेलं तर मोठा गाव ठाकूर हा गट आणि CRC इथे आम्ही लागलो आणि आता पेढे मॅडमची सुरू आली. त्याच्यानंतर कोमल मॅडमशी आला. सगळेच आपण जवळजवळ सगळे एकच आहोत. पण प्रत्येकाच्या तोंडून आपण आज ऐकलं की मॅडमचा स्वभाव कसा आहे किंवा काय, आणि खरंच आहे. जेव्हा आपण एकमेकांच्या संपर्कात येतो, कोणी मितभाषी असतं, कोणी प्रेमळ असतं, कोणी डेअरिंग. मॅडम जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा मी डायटला होते तेव्हा शाळा व्हिजिटला आले होते. साधारण मला वाटतं ती तारीख होती 11 ऑगस्ट 2017. कोमल मॅडम मला वाटतं प्रेग्नन्सीच्या रजेवर त्यावेळेला गेल्या होत्या. मॅडम एकट्याच होत्या आणि म्हणजे जेवढी जी काही मुलं होती ती सारखी मॅडमच्या मागे. आणि मॅडमला पण काळजी मुलं अजून का आली नाही, काही मुलं यायची होती. मॅडम म्हणाले तुम्ही बसा, मी मुलांना बोलवून घेऊन. म्हणजे शिक्षक हा अशी व्यक्ती आहे की एखादा विद्यार्थी जरी आपल्या शाळेत नाही आला तर तो का आला नाही हे आपल्याला सुनसून काळजी लागते. तर ते मॅडमचा तेवढा एका दिवसामध्ये त्यांचा जर परिचय सांगायचं म्हटलं, असं जर आपण त्यांना नेहमीच फोनवर बोलतो, ट्रेनिंगमध्ये भेटतो, पण शिक्षक कसा असावा तर आपल्यासमोर बसलाय शिक्षक असा जो नेहमी मुलांमध्ये रममान येणारा. मी शिक्षक आहे आणि माझं काम मुलांना घडवणं, मुलांना शिकवणं, मुलांना संस्कार करणं, ह्याच्या पलीकडे मला काही माहिती नाही. त्याचं समजा काही गोष्टी शिकवल्या, त्यांच्याकडून शिकले आणि मुलांबरोबर कसं राहिलं पाहिजे हे मला नकळतपणे मॅडमकडून पण शिकायला मिळालं. आपण रोज हे काम देवाणघेवाण करतो शैक्षणिक, पण कसं राहिलं पाहिजे, कारण माझ्यापेक्षा त्या अनुभवाने, वयाने सगळ्याच बाबतीत मोठ्या आहेत त्या. मग आपला स्वभाव असा असला पाहिजे की पहिलीतल्या मुलापासून ते वरिष्ठांपर्यंत ज्याच्याकडून आपल्याला जे काही घेता येईल ते आपण घेतलं पाहिजे. आणि त्या एका दिवसाच्या कालावधी मॅडम जे मला शिकवलं की कसं राहिलं पाहिजे ते आज मी स्वतः अनुभवते. कारण एक शिक्षकी शाळा काय असते मी मॅडमनी पण अनुभव घेतलेला आहे आणि मी पण अनुभव आता सध्या घेते. पण त्यांच्या ज्या स्वभावाचा, त्यांच्या त्या दिवसभराच्या वागणुकीचा ते एवढा परिणाम, म्हणजे आपण शाळेत विचार करतो ही व्यक्ती एकटी असताना कशी वागत असेल मुलांशी, कसं पूर्ण हँडल करत असेल, कसं म्हणजे गटात जा, CRCत जा, पालकांना भेटा, हे करा ते करा, शाळेची कामं करा, हे सगळं मी आज 6 महिने झाले अनुभवते. का तर मी त्यांच्याबरोबर एक दिवस संपर्कात आले होते. आणि जाताना पण जेव्हा आम्ही दोघी रिक्षाने गेलो तेव्हा ती मुलं त्यांना बाय बाय करत होती आणि मुलं तिथेच थांबली होती. तर मॅडमला म्हटलं हा काय प्रकार आहे. तर मॅडम म्हणाल्या की रोजच मुलं मला प्रत्येकी बाय बाय टाका करतात, त्याच्याशिवाय मुलं जात नाही. आणि खरं आहे, तुम्ही जेवढ्या मुलांना जीव लावता ना तेवढं, म्हणजे आज मी अनुभवते आहे की एक शिक्षक जरी असला तरी सगळी कामं सांभाळून जरी तुम्ही मुलांना जीव लावला ना तरी मुलं तुम्हाला फोन करतात, मॅडम आज कितने बजे आने का है, सुबह 10 बजे थोड़ा देर से आएगा तो चलेगा क्या. अशी मुलं आपल्याला बोलतात. रविवारी असेल तर मॅडम आज स्कूल चालू आहे क्या, आज क्या लेंगे. म्हणजे मी शाळेमध्ये प्रयोग केले, रविवारी पण मुलांना शाळेत बोलवलं काही कार्यालय चित्रकला वगैरे, त्याच्या पुढच्या रविवारी मॅडम आने काय घ्या. म्हणजे हीच गोष्ट आहे. शेवटपर्यंत आपण शिक्षक म्हणून राहतो. भले तुम्ही प्राचार्य व्हा, मुख्याध्यापक व्हा, CRC प्रमुख व्हा, गटप्रमुख व्हा, काही व्हा, शैक्षणिक कामं करा, अशैक्षणिक कामं करा, पण शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा नियुक्त होता तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत शिक्षकच राहता.
आणि याचं उदाहरण बाईचं आहे. बाईचा स्वभाव खरोखरच खूपच लागली आहे. म्हणजे कधी बाई कोणाला तोडून बोलत नाही काही. आता असं काही मी आली तेव्हा लता आली, पाटील आली, पाटील आली, लता आली, लगेच बाई केलं. हां, लगेच केलं बाईने, असं नाही. आणि आपण आपल्या मूडमध्ये शाळेमध्ये फवारणी हे डोक्यात विचार. आणि एक तर आपली तब्येत करण्यामुळे आपली कोपरा धरला होता आज, बाबा पुढे यायचं नाही आहे. तर तरी पण ठीक आहे, आलं पाहिजे. कारण ह्या गोष्टी, हा जो दिवस आहे हा पुन्हा पुन्हा येत नाही. आणि मला तर असं वाटतं की प्रत्येकाने रिटायरमेंट घ्यावी. जसं बाई म्हणाल्या की काही सर पण म्हणाले की काही काही जणांच्या नशिबामध्ये रिटायरमेंट सुद्धा नसते. हे जे लागलेला दिवस आणि रिटायरमेंटचा दिवस खूप भाग्याचा असतो. जेवढे आपण आपल्या सेवा जेवढी आपली होते त्यामध्ये आपण जो घोटाळा घेतलेला असतो, निर्माण केलेला असतो, तो शेवटच्या दिवशी जेव्हा येतो आणि भरभरून आपल्याला शुभेच्छा देतो, तो क्षण काही वेगळाच असतो. तेव्हा मी बाईंना असं म्हणेन की त्यांचं उर्वरित आयुष्य म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही केलं नसेल, म्हणजे मला हे करायचं आहे पण नको, मला शाळेत नको, पावडे मुलांचं करायचं आहे, नातेला सांभाळायचं, हे करत असताना जे तुमचं बाई जगायचं म्हणून केलं असेल ना, ते आता जगायचं. सुरुवात करा बिंदास. जिथे जायचं असेल, फिरायला जायचं असेल, काय खायचं असेल, प्यायचं असेल, कपडे घालायचे असतील, सगळी फुल एन्जॉयमेंट करा तुम्ही. का? कारण हे दिवस परत नाही येणार. जोपर्यंत आपले हातपाय हलतात तोपर्यंत आपण हा गोष्टी काही करू शकतो. जिंदगी दोबारा नाही मिळेल. दोबारा नाही सच्चा मॅडम बाबती. कारण हा क्षण तुमचा आहे. आज गेला, उद्यापासून तुम्ही तुमच्या घरी, तुम्ही शाळेत या. पण आज जो दिवस आहे ते शिक्षक म्हणून उद्या पण आहात, परंतु ते तुमचं संपलेलं असणार. जेवढं जगता येईल तेवढं जगा, मनसोक्त जगा, आनंदी राहा, फिरायला जा, नातवंडांमध्ये रमा, त्यांना घेऊन जा. मुलांचं आयुष्य जगली तर खूप फॉरवर्ड आहे. आपण तेवढा विचार केला तेवढी आपल्याला पुढे मिळेल नाही मिळेल ते आपण काही सांगू शकत नाही. तुम्ही जगावे. आता पेन्शन मिळेल किती दिवसांनी मिळेल माहिती नाही. बाई खरंच अशाच हसत राहते. शेवटपर्यंत अशाच हसत राहा, मनसोक्त जगा आणि उर्वरित आयुष्य जे आहे तुम्हाला सुखी समाधानाचं समृद्धीचं जावं. आरोग्याची काळजी घ्या, मनाने तंदुरुस्त राहा. शरीर काय हळूहळू चालता धीरे 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 जात आहे, पण मनाने समजून राहा. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. त्यांना अभिनंदन करते. आणि आज काय बोलावं हेच मला कळत नाही, तरी बोलणार आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य इथे आलेले आहेत आणि तुम्ही जे माझ्याबद्दल बोलला, जे तुम्हाला माझ्याबद्दल समजलं, कळलं, तुम्ही मला जाणलं, ते तुम्ही आज बोलला. माझं मन खूप भरून आलं आहे. आणि आता या क्षणी मी भरून खूप विचार केला म्हणजे असं बोलेल तसं बोलेल, पण आता माझं समोर अजिबात शब्द गेला नाही. सुरुवात कधी झाली ती 11/12/90ला. 11/12/90ला मी 84 मध्ये हजर झाले. त्यावेळी 84चा पट माहिती होता, 850 पट आमचा होता 84 शाळेचा. प्रत्येक इयत्तेच्या 2-2 तुकड्या होत्या. एकेका वर्गात 90, 95, 95 त्यावेळी. एवढं सगळं काम आम्ही करायचो. त्यावेळी शिक्षण शिळप्रकारच्या शिक्षण संस्थांमध्ये आमच्या 7 शाळा होत्या. त्या शिक्षण संस्थांमध्ये शाळा असताना दर 15 दिवसांनी आठवड्यांनी कसली ना कसली स्पर्धा असायची. मग त्याच्यामध्ये भावगीत स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, अक्षर स्पर्धा, बऱ्याच स्पर्धा व्हायच्या. त्या स्पर्धांसाठी आम्हाला तयारी करावी लागायची. आणि पाळा लावल्या होत्या शिक्षकांच्या. शाळेच्या वेळेच्या 1 तास आधी येऊन मुलांची प्रॅक्टिस घेणं आणि मुलांना ज्या दिवशी स्पर्धा असेल त्या दिवशी घेऊन जाणं. आणि सराव पण आम्ही एवढा घ्यायचो त्या मुलांचा की मुलं विजयीच होऊन यायची. हे एक होतं. त्यानंतर एक सुरेख काल कार्यक्रम झाला होता. म्हणून चांगलंच माहिती आहे. जवळजवळ 40-50 मुलं आम्ही राणा प्रताप या शाळेत घेऊन जायचो तिथे. आणि वेळ मग कशी असायची, शाळा सुटली आपली 2:20, शनिवारची शाळा 2:20 सुटायची. 2:30 वाजता निघायचं, 3 वाजेपर्यंत त्या शाळेत पोहोचायचं. 3 नंतर 4-4:30 काय वाजतील ते तिथे आमचा सराव व्हायचा. पुन्हा त्या मुलांना तिथून घ्यायचं, घरी त्यांच्या शाळेचं आपण सोडायचं आणि मग घरी जायचं. अशा प्रकारची नोकरी आम्ही
आमचं काम आम्ही त्यावेळी केलेलं आहे. त्यानंतर असे दिवस जात असता मग 84 मध्ये एक शिक्षक आमचा परत गेला. एकाच वेळी मला वाटतं भिले, परदेशी, राजपूत आणि जावळे हे तिघं गेले. माझी टेक्निक बदली होणार होती पण मी वाचले त्यावेळेस आणि 84 मध्येच राहिले. तर मग जवळजवळ 24 वर्ष माझी 84 मध्ये सेवा झाली. असे चांगले दिवस जात असतानाच 31 जुलै 2015 मला यादव सांगचा फोन आला की मॅडम काम है आज आप. मला वाटलं सर काहीतरी सचिला आपल्याला येत आहे म्हणून मी गेले आनंदाने. गेल्या मला मॅडम बैठो जरा पाणी घेऊन जरा शांती असं खूप मोठं असतं पाणी द्या शांती. आणि दिले थोडं पाणी दिलं. सर काय मॅडम आपका ट्रांसफर ऑर्डर आहे तो सर ऐसे कैसे मेरे तो बदली भी तो मांगी नहीं थी, मेरी तकरार भी नहीं थी, फिर मेरे बदली कैसे हो गई. म्हणाले की मॅडम आप क्या बोलो ओके आपका प्रश्न आहे घेतली ऑर्डर आणि एम सर्व्हिसला सांगितलं परदेशी अशी बदली होते आपण दोघीच आहेत असं कसं चल आपण त्याचं सुरू बदली म्हटलं चल. दुसऱ्या दिवशी गेलो ऑफिसला गेलो तर कडू साहेब म्हणतात मॅडम आता काय सांगू तुम्हाला 84 नंबरला भविष्य नाही आहे. म्हणजे त्यांचे ते प्रयत्न चालू होते शाळा बंद करण्याचे. शाळा बंद करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू होते. मला म्हणाले की त्या शाळेला आता भविष्य नाही आहे तुम्ही 17 नंबरला हजर व्हायचं. आता पण असा स्वभाव नाही ना पण ठीक आहे. आणि परदेशाला सांगितलं मला कार्यमुक्त कर तुमच्या तिथे शाळेत आणि 4/8/15 मी या शाळेत हजर झाले. इथे माझे 7 वर्ष कसे निघून गेले तेही मला कळलं नाही. त्यात कोमल पण खूप तिचं पण खूप छान मला सहकार्य मिळालं. जवळजवळ 5-6 वर्ष आणि काय फेब्रुवारी 21 ते 22 फेब्रुवारी तिला कार्यमुक्त केलं. तिथून 9 महिने मी एकटीच होती. माझी आता डिपार्टमेंट जवळ आली तरी मला आर्चित्राला घेणं माहीत नाही किंवा किरकोळ आता सुद्धा मला घेता आलं नाही. बरेचसे असे कार्यक्रम व्हायचे जिथे आपल्याला जाणं गरजेचं असतं पण मला जायला मिळायचं नाही. आपल्या नातेवाईकांची पण गैरसमज होतात ना. तिचं काय असतं नेहमीच असतं मला लता नाही मला लता नाही असे गैरसमज खूप राहतात मग त्याच्यामुळे. आणि पूर्ण 9 महिने प्रॅक्टिस मी काम केलं त्यावेळेस. दर आठवड्याने सगळ्यांना पॅसेज कर किंवा अर्ज लिहून 4-5 अर्ज दिले त्यांना. सर मला शिक्षण द्या सर मला शिक्षण द्या. तरी काय नाही 9 महिने तसेच गेले. आणि मग 5-10ला 21ला मंजिरी मॅडम हजर झाल्या. त्या मॅडमसोबत एवढं छान सहकार्य मला मिळालं. खूप छान स्वभाव आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिकवतात. टीव्हीवर आपलं टीव्ही लावली की छान मुलांचं नाच गाणी चांगलं चालू त्यांचं. आणि त्यांचा माझा सहवास फक्त 10 महिन्यांचा आहे पण असं वाटतं की त्या आणि मी 10 वर्ष एकत्र काम करतात म्हणजे तेवढं चांगलं त्यांचं सहकार्य आहे. आणि आता बोलू काय की या सेवा निवृत्तीच्या मैत्रिणी व्यक्त केलंय मुलांनी व्यक्त केलंय आता सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला आपण जातीनं हजर राहिला. आता मला राठोड सर बोलले की मॅडम मला असं काम आले मी नाही येऊ शकत. त्यांना विनंती केली की सर या तुम्ही बरेच पण आले ते मी सर्वांचे आभार पण मानले आणि स्वागतही करते की तुम्ही एवढा वेळ आला आणि उशीर झाला होता कार्यक्रमाला भरपूर उशीर झाला कारण. आणि मी माझ्या कुटुंबावर चांगले चिडले. त्यांना सांगितलं होतं मला 11 वाजता ते खुर्च्या पाहिजे मला काय पाहिजे नाही पण खुर्च्या 12 वाजता लता पाटील आली पण अरे बापरे लता पाटील आली आपली शिक्षक यायला सुरुवात झाली आणि आपली आईच तयारी नाही असं मला झालं होतं. पण आता मला खूप बरं वाटलं सगळे आल्या तेवढा वेळ थांबलात आणि आता जेवणाची सोय केली. प्लीज जेवणाशिवाय जाऊ सर तुमचे आभारी आहे. एक सांगते ना आणि गटातले याही गटात म्हणजे यादव सरांच्या गटातल्या आमच्या शिक्षकांची आम्हाला सवय होती इकडे आल्यानंतर रेखाच्या गटातल्या रेखाच्याबद्दल मी थोडं ऐकून होती की रेखा म्हणजे थोडीशी रागीट आहे असं. पण मी तिच्याशी असं वागलं ना की राधा रेखा मी तुला बोलले पण की अगं रेखा मग मी तर असं ऐकून होते तसं तुम्हाला काहीच दिसत नाही तुझ्यामध्ये असं का बोलत बरं. आता तिच्यावर पण लोड पडतं ती काय करेल
हो की नाही? ते फोन घेऊन घे. एवढी मोठी शाळा सांभाळणं, CRC प्रमुखांची कसरत असते. प्रमुख सांभाळणं हे काही खायचं काम नाहीये. त्यामुळे ती तसं तिला वागणं, तिचं ते पद ते तिला वागायला भाग पाडतं हां. आलं लक्षात? त्यामुळे ती व्यक्ती वाईट नाहीये. आपण त्या ठिकाणी काय केलं असतं, तेच केलं असतं. ही भावना असेल हे समजून घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? वर्गात शिकवण्यासारखं. सवय झाली ना, आलं लक्षात? बाई व्यक्ती एक नसते. ही खुर्ची असते ना, त्या खुर्चीत आपण बसलो ना ते आपल्याला तसं वागावं हो, वागायला लागतं. लागते. आम्ही एवढा अंग वळून पडलाय आता हे सगळं. सकाळी पटकन उठणं, आपलं आवडणं आणि निघणं. तुम्हाला इतकं कसं तरी वाटतंय आज, म्हणजे सांगायला हेच नाहीये की उद्या आपण काय करणार आहोत. परवा शाळेला आपण तयारी करून निघायचं आपल्याला, आणि नेमकं आपला पूर्णविराम आपला आज झालेला आहे असं हे झालं. पण समाधान एका गोष्टीचं वाटतं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं. कारण मुलांचे असं सांगतात मी काय काम केलं ते. मॅडमने आपला मनोगत व्यक्त केलं आहे. सगळे जरा भाऊक झालेले आहेत. आम्हाला सुद्धा हे सगळ्यांचे मनोगत ऐकून नक्कीच तुमची एक प्रतिमा चांगली तयार झालेली आहे. प्रेमळ, विद्यार्थ्यांमध्ये रमणाऱ्या, सगळ्या मैत्रिणी जास्तीत जास्त जपणाऱ्या, संबंध जपणाऱ्या, शाळेत पट वाढवणाऱ्या आणि कार्यशील अशा शिक्षिका आमच्या मॅडम आज आम्हाला सेवाकृतीच्या कार्यक्रमात नंतर सोडून जाणाऱ्या विचाराने आम्हाला नक्कीच आम्ही सुद्धा दुःखी होत आहोत. पण काय असतं, आपण असं म्हणतो की हां आता तुम्ही सगळं करू शकाल, आता तुम्ही सगळं करू शकाल, पण केलेला त्याग हा परत येत नसतो. मला माझ्या मुलाला शाळेत सोडायचं राहून गेलं, मला गप्पा मारायच्या राहून गेल्या, मला दुपारची झोप राहून गेली. आपण हा सगळा त्याग करत असतो, म्हणून इथे मुलांचं कल्याण होत असतं. ही एक सेवा आहे. आता मला खूप काही खायचंय, मला खूप काही करायचंय, पण आता माझ्या हात गोळ्या येतात, मला गोळ्या खायला आहे, आता हे मी खाऊच शकत नाही, कारण की मला माझे सगळे अनेक बंधनं आलेली आहेत. पण आपण या त्यागामधूनच खूप शिकत असतो. आणि आता तुम्हाला अजून तुम्ही समाजकार्य करू शकता. घरचं कार्य तर तुम्ही करतातच आहात, कुटुंबाला सांभाळून घेताय आणि समाजकार्य लावून घ्या, काही छंद लावून घ्या आणि तुमची पुढे अशीच वाढ. दुसऱ्याला सेवापूर्तीचा कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा द्यायला खूप सोपं वाटतं. जेव्हा आपल्यावर परिस्थिती येते तेव्हा आपल्याला कळत असतं. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व शिक्षकांकडून. आपल्याला आपल्या सहकारी मॅडमला काही भेट आपली आठवण म्हणून द्यायची असेल तर आपण देऊ शकतो. एकेकाने या ना, एकेकाने फोटो व्यवस्थित काढते. हो ना, गर्दी करतात ना. बाकीच्यांनी बसू द्या. व्यवस्थित ठेवा. मंदिरकडे एक सूचना द्या. यादव सरांचा गट ना, यादव सरांची शाळा. एकेकाने या. कोणाला हां, हे धरतंय तुला, असंच धरतं. या दोघांचं समोर पुढे घ्या ना बाई, टेबलाच्या पुढे घ्या. बाहेर या बाई. तिथे अडचणीचं होते, मध्ये टेबल येतात. हां, तिथे बेस्ट. हां हां, आता बघा बरं किती मस्त आलं. मनीषा इकडे दाखव ना चेहरा. टेबलामुळे कसं मस्त मस्त. तनू बोलते मी. राठौड़ सर, हम भी यहाँ खड़े हैं. लता सी हियर, PhD मॅडम आहेत ना या आमच्या.
हो ठराविक हाताच्या बोटावर मोजणारे आहेत आपल्याकडे. हां हे बघ खरंच म्हातारी झाली बरं का. हे ट्रेनिंगला असायच्या मला वाटतं ना. हां कसा दिवस घालवते मला काय होत जतकर मॅडम तर्फे का राठोड मॅडम. नाही आणि सिनियर होत्या मेन म्हणजे मेन सिनियर. जाऊबाई जोरात. इकडे बघायला सांग ना. इकडे इकडे बघा. हां बाजूला आल्यापासून जास्त यंग झाली. मेंटेन करते ना गजरा घालून घेतो काढाने. असं धरा. तू एकटा एकटा हसतो ना हे पण आहे ह्याच्यात. इकडे मस्त स्वयंपाकाची जय्यत तयारी आहे. छान घमघमाट सुटलाय जेवणाचा. तिकडे बसले असते ना तिकडे म्हणजे सगळेच तिकडे जेवतील. सगळ्यांना दिसलं ना जरा. हा झालं झालं. बसून घ्या ना. बारीक झाली. शेती बघतात ना. शेती करतात. बँकेचा हा बँकेचा रुबाब होता पण ही निरोगी आहे. तेव्हा त्यांचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलेलं होतं. आता भात कसली भाजी आहे. फ्लावर
मिक्स मछली आहे पनीर बासुंदी पापड भजे सॅलेड पुरी छान आहे जेवणाचं बेत इकडे मस्त पुऱ्या तळल्या जातात पिण्याची सोय केलेली आहे तुम्ही सगळे मॅडमचे विद्यार्थी ना हां चला चालेल हो तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत